मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची अजब युती पाहायला मिळते। शिवसेनेच्या कार्यकर्त्या बबिता पवार यांना उद्धव ठाकरेंच्या पॅनलमधून उमेदवारी देण्यात आली आहे। उद्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। उद्या सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं। बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। एक समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा दाखवणारे दिशा अभियान महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवण्यात आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून आकाराला आलेल्या या अभियानानं बौद्धिक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अभूतपूर्व बदल घडवून आणल्याचं फडणवीसांनी सांगितलेलं आहे। मुंबईत रिपब्लिकन पक्षाची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची या बैठकीला उपस्थिती असणार आहे। दादरमधील कबूतरखाना प्रकरणावरून मुंबई महापालिका आक्रमक झाली आहे। बीएमसीच्या वतीनं दुसऱ्यांदा कबूतरखान्यावर ताडपत्री लावण्यात आली आहे। ही ताडपत्री आंदोलकांनी फाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई होणार असा इशाराच मुंबई महापालिकेनं आंदोलकांना दिला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर निवडणूक आयोगाचं पोस्टर फाडलं। आयोगानं देशाचं काही आणि लोकशाहीचं वाटोळ केल्याचा आरोप आव्हाडांनी केला। त्यामुळे आयोगाची कागदपत्र कचऱ्याच्या डब्यात टाकायची असतात असं सांगत त्यांनी आयोगाची कागदपत्र फाडलेली आहेत। नमस्कार। शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या ताब्यात आली आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनमधून तलवार ताब्यात घेतली आहे। 18 ऑगस्टला तलवार मुंबईत येणार आहे। सांस्कृतिक पुनर्जन्माचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता 15 ऑगस्ट पासून राज्यभरासह देशभरातील NHI महामार्गावरील पथकर नाक्यांवर प्रवास करण्यासाठी वार्षिक पास उपलब्ध होणार आहे। हा वार्षिक पास अधिकृत संकेतस्थळावर आणि ॲपवर उपलब्ध होणार आहे आणि या वार्षिक पासच्या माध्यमातून पासधारकांना अखत्यारीतील महामार्गावरून 3000 रुपयात 200 फेऱ्या विना पथकर अर्थात पथकर न भरता प्रवास करता येणार आहे। मेक इन इंडिया आणि PLI यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे। तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत तब्बल 47% अधिक वाढ झाली आहे। या निर्यात वाढीत मोबाईल फोनच्या निर्यातीत 55% विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे। वरळी येथील बिडीड चाळीमधील 556 कुटुंबांचं नव्या घराचं स्वप्न अखेर साकार होणार आहे। 14 ऑगस्टला माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृहात घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आगामी 3 महिन्यात मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे। ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी स्टेशनवर पिट लाईन आणि सीक लाईनचं काम पूर्ण केलं जाईल। सध्याची पिट लाईन 16 बोगींची आहे, त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस 16 बोगींची राहणार आहे। मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे। या रेल्वेगाडीचं तिकीट आरक्षण 12 ऑगस्ट रोजी सुरू होईल। तर सलग सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे। गोव्याला जाणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यावेळी पूर्ण झाल्याने या विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली। यंदा कोलाड ते गोव्यापर्यंत सुरू करण्यात आलेल्या कार रोरो सेवेला आता कणकवलीतील नांदगाव रेल्वे स्थानकात थांबा मिळणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत जाणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। तर दुसरीकडे कोकणात जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या 50 गाड्या यावर्षी वाढवण्यात आल्या। मुंबईतील वांद्रे येथील डबेवाला भवन लवकरच खुलं होणार आहे। वांद्रे येथे डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र नावानं ही इमारत उभारली आहे। या वास्तूच्या माध्यमातून मुंबई आणि डबेवाले यांच्यातील नात्याचा इतिहास पर्यटकांकडे सदैव उभा राहणार आहे। बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी नव्या महाव्यवस्थापकांपुढे मोठं आव्हान उभं राहिले। बेस्टची 2200 कोटींची तूट भरून काढण्याचं बेस्ट प्रशासनासमोर आव्हान आहे। राज्य सरकारनं तसंच पालिकेने 10,000 कोटी रुपयांचं अनुदान देण्याची मागणी होते, तर मात्र राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही। राज्यातील महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून मर्यादेपेक्षा अधिक शुल्क न आकारण्याचे आदेश देण्यात आले। त्याचबरोबर अधिक रकमेची मागणी करणाऱ्या महाविद्यालयांची तक्रार करावी असंही आवाहन FRAनं विद्यार्थ्यांना केले। तर अधिक रक्कम आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला। भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी देशभरातील तब्बल 6115 रेल्वे स्थानकांवर हायस्पीड वायफाय इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। भारतीय रेल्वेच्या या सुविधांमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान इंटरनेट वापरणं आता सोपं होणार आहे।
ससून रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपणातील उल्लेखनीय कामगिरीसाठी रुग्णालयाला पुरस्कारानं गौरवण्यात आले। तर मुंबईतील केईम हॉस्पिटल इथं झालेल्या कार्यक्रमात बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला। ससूरमध्ये आतापर्यंत 34 मूत्रपिंड आणि 4 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या। ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार आहे। डिसेंबर अखेरीस मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे मजबूत करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल। वडाळा, घाटकोपर, कासारवडवली ही मुख्य मेट्रो मार्गिका ठाण्यात असेल। मुंबईच्या डहाणूमधील रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी कायद्याचं उल्लंघन करून 759 झाडं तोडण्यास परवानगी देण्यात आल्याच्या आरोपाची उच्च न्यायालयानं दखल घेतली। तसंच ही झाडं तोडण्यास उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली। डहाणू नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी 759 झाडं तोडण्यास परवानगी दिली। पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी सौजन्यानं वागा आणि पोलिसांची प्रतिमा सुधारा, अशा सूचना मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिल्या। आठवड्याच्या गुन्हे आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या। मुंबईतील अंधेरीचा गोखले पुलाचा प्रकल्प 87 कोटी रुपयांचा आहे। बांधकामात 2 वर्षाचा विलंब झाल्यानं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं ठेकेदारावर केवळ 5,000 रुपयांचा दंड आकारल्याची माहिती मिळते। सध्या काम सक्षम प्राधिकरणानं मंजूर केलेल्या वेळापत्रकानुसार सुरू आहे। मुंबई विमानतळानं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत स्थिर कामगिरी केली। या कालावधीत मुंबई विमानतळानं 1,36,00,000 प्रवाशांना सेवा दिली। तर या पहिल्या तिमाहीमध्ये एक दिवसात 1,61,000 प्रवाशांची विक्रमी नोंद करण्यात आली। एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचं भारतातलं दुसरं शोरूम दिल्लीत सुरू झालंय। दिल्लीतील एरोसिटीमध्ये वर्ल्ड मार्क 3 कॉम्प्लेक्समध्ये हे शोरूम झालेलं आहे। गेल्याच महिन्यात मुंबईत टेस्लाचं ग्रँड शोरूमचं दिमाखदार कार्यक्रमात उद्घाटन झालं। मुंबईतील ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणाऱ्या बेलासेस उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला वेग आला। या बेलासेस पुलाचं बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं महानगरपालिकेचं उद्दिष्ट आहे। शहापूर तालुक्यात तरुणाई विविध व्यसनाच्या आहारी जाते। याच पार्श्वभूमीवर समाजामध्ये अंमली पदार्थ विरोधात जनजागृती व्हावी या उद्देशानं जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीत स्थानिक आमदार, विद्यार्थी, शिक्षक आणि शहापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहभागी झाले होते। आयसीएमआरनं अलीकडे शाईन म्हणजे सायन्स अँड हेल्थ इनोव्हेशन फॉर द नेक्स्ट जेन एक्सप्लोजर्स हा विशेष उपक्रम सुरू केलाय। शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर विज्ञान आणि आरोग्य संशोधनातील संधींबाबत जागरूकता निर्माण करून पुढील पिढीतील वैज्ञानिक, डॉक्टर आणि संशोधक घडवण्याचा त्यांचा मागचा हेतू आहे। या आठवड्यात 13 ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्यात 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान विदर्भ तसंच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं 13 ऑगस्टला अलर्ट जारी केलाय। आजही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्या अंगारकी चतुर्थी आहे। तब्बल 21 वर्षानंतर श्रावण महिन्यात चतुर्थी आल्यानं हा दुर्मिळ योग मानला जातोय। त्यामुळे टिटवाळामधील गणपती मंदिर ट्रस्ट सज्ज झालेलं आहे। भाविकांची गर्दी वाढणार असल्यामुळे प्रशासनाकडून तयारी करण्यात आली। मुंबईतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची मोठी पंचायत झाली। रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल झालंय। तर मुंबई गोवा विमानाचं तिकीटही 3,000वरून 12,000वर गेलंय। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांची पंचायत झाली आहे। दिवसेंदिवस पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय। वसईतही पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना पसंती मिळते। वसई शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे नागरिकांचा कल वाढताना पाहायला मुंबईत गणेशोत्सव न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे बंदी असणार आहे। गणेशोत्सवात डीजे वाजल्यास मुंबई पोलीस कारवाई करणार आहेत। तर न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करणार आहेत। आणि ज्या मंडळाकडून आदेशाचं उल्लंघन होईल त्या मंडळावर कडक कारवाई केली जाणार आहे। शहापुरात जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण शहापूर नगरी दणाणून गेली होती। गणेशाच्या आगमनानं सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं। उल्हासनगरात सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते। त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशाची मूर्ती भर पावसात खड्ड्यातून आणावी लागली आहे। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यामुळे महापालिका प्रशासन हे खड्डे कधी बुजवणार असा सवाल उपस्थित होतो। श्रावणी सोमवार निमित्त भिवंडीतील कुंभेरी नदीजवळच्या जागृत शिवमंदिरात महाआरतीचं आयोजन केलं होतं। या विविध मठांचे मठाधिपती, वारकरी मंडळी
आणि भाविक या महाआरतीमध्ये सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित शिवभक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवली हद्दीत चिकन मटन विक्रीची बंदी घालण्यात आली। महापालिकेच्या या निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाज आक्रमक झाला। 14 ऑगस्टपर्यंत निर्णय मागे घेतला नाही तर 15 ऑगस्टला सकाळी पालिका मुख्यालयासमोर मटनाचं दुकान टाकणार असा इशाराच हिंदू खाटीक समाज संघटनेनं केडीएमसी प्रशासनाला दिला। अंबरनाथ पालिकेवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन केले। पालिकेत मोठा आर्थिक घोटाळा सुरू असून शहरातल्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था बिकट आहे। यावर तात्काळ कारवाई न केल्यास पालिकेला टाळं ठोकू असा इशारा यावेळी देण्यात आला। भिवंडी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून महायुती सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले। बेजबाबदार आणि भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आणि त्यांच्या वादग्रस्त विधानांविरोधात तीव्र आंदोलन केले आणि आंदोलनात चड्डी बनियान गँग मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। मुंबईत 14 ऑगस्ट रोजी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात परिषद आयोजित करण्यात आली। जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीने ही परिषद आयोजित केली। यावेळी शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। डोंबिवली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आले। सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात पत्ते खेळणारा मंत्री, वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री याची वेशभूषा धारण करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। उल्हासनगरमधील कैलास कॉलनी चौकात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून जनाक्रोश आंदोलन करण्यात आलं। महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। भारतीय फुटबॉलमध्ये सध्या स्थिरतेचं वातावरण असल्यानं सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धा ISL आयोजनावरील प्रश्नचिन्ह कायम आहे। मात्र या स्थितीला आम्ही जबाबदार नसल्याचा दावा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबेंनी केला। भिवंडी महानगरपालिका कर्मचारी वर्गाला वेळेत हजर राहण्याचे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले। पालिका कर्मचारी उशिरा आल्यास आणि त्यांच्या जवळ ओळखपत्र नसल्यास 200 रुपये दंड आकारला जाणार आहे। महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं। डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ पंडित दीनदयाळ रस्त्यावरील एव्हरेस्ट हाऊसमधील एक धोकादायक इमारत पुनर्बांधणीसाठी पोकलेनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात येणार आहे। या कालावधीत दीनदयाळ चौक रस्त्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक कोपर पुलाजवळ बंद करण्यात येणार आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वेळेत हे तोडकाम सुरू राहणार आहे। कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली आहे। कॅनडामधील कॅफेवरील गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी खबरदारीचं पाऊल उचललंय। कॅफेवर बिष्णोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता। कोस्टल रोडवर वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना आरटीओनं दणका दिला। 7 महिन्यात 4000हून अधिक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली। या कारवाईत आरटीओनं तब्बल 82 लाखांचा दंड वसूल केला। ईडीनं रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात 58 कोटी रुपयांच्या बेकायदा कमाईचा आरोप करून आरोपपत्र दाखल केले। ईडीच्या मते ही रक्कम 2 कंपन्यांमार्फत मिळालेली आणि तिचा वापर वाड्रा यांनी मालमत्ता खरेदी, गुंतवणूक आणि कंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी केला। मुंबईतील नालासोपारामध्ये अंगातलं कथित भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणी विरार पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या मित्राला अटक केली। त्याचबरोबर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। इंस्टाग्रामवर खोट्या जाहिराती पसरवून नागरिकांची लूट केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। हे आरोपी गमावलेले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी उपाय असल्याचं सांगत नागरिकांकडून पैसे घेत होते। अभिनेता सुयशच्या गाडीला भीषण अपघात झालाय। सुयशनंच इंस्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे। अपघात झाला तरी सुरक्षित असल्याचं सुयशनं म्हटलंय। मात्र या अपघातानंतर सुयशला मुंबई गाठायला खूप स्ट्रगल करावा लागला। वाहन न चालवता केलेला सर्वात लांबचा प्रवास असं त्यानं म्हटलंय। मुंबईतील भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात गुणवंत यादीत स्थान मिळवलेल्या इयत्ता 5वीच्या 563 आणि इयत्ता 8वीच्या 417 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला।